तर नाशिक मतदारसंघामध्ये चुरस वाढणार आहे। गणेश गीते, गोकुळ गीते निवडणूक लढणार आहेत आणि गीते बंधूंचा माघारीसाठी आता नकार पाहायला मिळतोय। तर भाजपचा बंडखोर शिवसेने विरोधात रिंगणामध्ये आणि विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघामध्ये ही चुरस वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। शिवसेनेविरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घ्यायला नकार दिलेला आहे। तर दुसरीकडे गोकुळ गीते सुद्धा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे नाशिकची निवडणूक ही दुरंगी होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। महायुतीतलेच घटक आणि त्यामध्ये उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। अंतर्गत सगळा संघर्ष समोर आलेला आहे। त्यामुळे नाशिक मतदारसंघातली चुरस आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। नाही, मी महायुतीच्या जागा वाटपाच्या पूर्वी त्या ठिकाणी अर्ज भरला होता। मी एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे भरला होता आणि दुसरा अर्ज मी अपक्ष भरलेला होता। आता काय नेमकी भूमिका? कारण महायुतीतून सांगण्यात आलेलं आहे की जो उमेदवार महायुतीचा असेल त्यालाच मतदान करा असं आव्हान आज प्रदेशाध्यक्षांनी देण्यात आलं। अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं। हे बघा, जे उमेदवार आहे शिंदे गटाने दिलेले, त्या गटामध्ये वैयक्तिक शिंदेच्या शिवसेनेतच त्या उमेदवाराबद्दल खूप मोठी नाराजी आहे। सोबतीला अजितदादांचा गट राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, याच्यातून पण मतदारांची खूप मोठी नाराजी त्या उमेदवारावर असली आहे। कारण मागील 8 वर्षात उमेदवार कोणाच्याही सुखदुःखात किंवा कोणाच्या उपयोगीच्या ठिकाणी आलेले नाही। त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या संस्थेच्या विकासासाठी या आमदारकीचा वापर केलेला आहे। आणि राहिलं, आपण सकाळी संजय राऊत साहेबांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट बघितलं असेल, मी पण माझ्या ऐकण्यात आलं आहे की शिंदे गटाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या समोर येणाऱ्या उमेदवाराला त्यांचा महाविकास आघाडीच्या मतदारांचा पाठिंबा। पण निश्चित माझी त्यांची भेट होईल, त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत। गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत, हे खरं आहे। पण निश्चित 17च्या 17 ठिकाणी आता आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत। अनेक ठिकाणी असे टाय होते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। 1-2-3 ठिकाणी काय जे असतील, मला वाटतं चर्चा झाल्यानंतर, बोलल्यानंतर त्या ठिकाणी तिथे मार्ग निघेल। तर या संदर्भात आणखी एक मोठी बातमी नाशिकमधून येते आहे। तर गणेश गीते आता मुंबईहून नाशिकसाठी रवाना झालेले आहेत आणि गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आत्ताच आपण गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। गणेश गीते हे अर्ज माघारी घेतील आणि ते आमचेच कार्यकर्ते आहेत असं ते म्हटले। तर गणेश गीतेंसंदर्भातील महत्त्वाची घडामोड, मुंबईहून आता ते नाशिकसाठी रवाना झालेले आहेत, त्यामुळे आता पुढच्या घडामोडी या नाशिकमध्ये घडणार आहेत आणि गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये आणि विशेषतः 3च्या आत काय नेमक्या घडामोडी दुपारी 3 वाजेच्या आत घडत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तर एकंदरीतच काय नेमकी नाशिकमधली राजकीय परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, आत्ताच आपण ही अपडेट दिली, गणेश गीते आता मुंबईहून नाशिककडे रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे आज दुपारी 3च्या आत बऱ्याच घडामोडी घडतील। काय काय नेमके आज राजकीय घडामोडी तिथे घडतात? खरं आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ते नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे। खरं म्हणजे भाजपच्या गणेश गीते यांनी नरेंद्र दराडे यांना चांगलंच झुंजवलेलं आहे असं म्हणू शकतो आपण। महायुतीमध्ये खरं म्हणजे प्रत्येक पक्षाने जो उमेदवार दिला त्याला पाठिंबा द्यावा महायुतीच्या पक्षांनी असं ठरलेलं आहे। मात्र गणेश गीते प्रचंड आग्रही आहेत आपली निवडणूक लढवण्यावर। आता गिरीश महाजन यांनी जे म्हटलेलं आहे त्यानुसार गणेश गीते हे माघार घेतील। मात्र त्यांच्या भावाचा काय याबद्दलचा मोठा प्रश्न आहे, कारण की त्याचा भाऊ कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, केवळ बाजार समितीचा संचालक आहे आणि तो सुद्धा लढण्यावर ठाम आहे। खरं म्हणजे दोघं भाऊ हे रिंगणात उतरल्यामुळे मोठा गोंधळ हा या नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेला आहे। महायुती अधिकृतपणे गणेश गीते यांना सांगू शकते मागे घेण्यासाठी, मात्र गोकुळ गीते यांना सांगू शकत नाही। तर दुसऱ्या बाजूला NCPचे राष्ट्रवादीचे गोरख बोडके जे आहेत ते सुद्धा या मैदानामध्ये आहेत। अजून त्यांनी माघार घेण्याच्याबद्दलचं काही वक्तव्य केलेलं नाही आणि त्याचबरोबर परवेज कोकणी सुद्धा या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहे। आत्ता जर आपण बघितलं तर 14 अर्ज हे झालेले होते आणि त्यामधले 9 जण जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। तर 9 जणांमधले बाकीचे किती जण माघार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आत्ता जर आपण बघितलं गणेश गीते थोड्याच काही तासांमध्ये नाशिकमध्ये पोहोचतील आणि यानंतरची अधिकृत घोषणा ते करतील। पण एकूणच हा क्लायमॅक्स
दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील अशी परिस्थिती आहे. दोघंही बंधूंकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. निश्चितच या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश. आपण वेळोवेळी यावर चर्चा करूया. काय नेमके अपडेट आहेत आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते.